नमस्कार मित्रांनो, मी सावंत माळी. मी इथे दयानंद कॉलेजच्या गेटवरती म्हणजे कॅम्पसमध्ये आलेलो आहे सध्या. तुम्ही बघू शकता हे दयानंद कॉलेजच्या आर्ट आणि सायन्सच्या इन बिटवीन मी थांबलेलो आहे. तर इकडे तिकडे सायन्सची बिल्डिंग आहे आणि ही इकडे आर्ट्सची बिल्डिंग आहे आणि त्याच्या मागे कॉमर्सची बिल्डिंग आहे. जेव्हा आम्ही 2007मध्ये मी 12वी पासआउट झालेलो ह्या कॉलेजमध्ये. 2007मध्ये मित्रांनो इथे काहीच नव्हतं, फक्त ह्या बिल्डिंग्स होत्या आणि ह्या सगळ्या बिल्डिंग होत्या. बाकी हे जे बघताय तुम्ही गार्डन वगैरे किंवा प्लेग्राऊंड, त्या प्लेग्राऊंडमध्ये काहीच नव्हतं. सिम्पल ओपन ग्राउंड होतं आणि आमची पार्किंग मेन गेटला करायचो, जिथे की कॅन्टीन होती. ते मारवाड्याचे काका काहीतरी होते, तिथे आम्हाला 3 रुपयाला एक समोसा मिळायचा आणि आता मी त्याच कॅन्टीनला 20 रुपयाचा समोसा पाहतो. म्हणजे ज्या आठवणी आहेत ना, त्या आठवणी तशाच आहेत, फक्त थोडंसं मॉडिफिकेशन झाले. मागे इकडे काहीतरी नवीन बिल्डिंग तयार होते, बरंच काही डेव्हलपमेंट झाले. कॉलेजचं सभागृह वगैरे बघितलं तर एकदम म्हणजे ऑडिटोरियम एकदम जबरदस्त झाले. बरेच छोटे छोटे प्रोग्राम्स होतात आणि आमची बिल्डिंग जशाच तशी आहे, त्या आठवणी फक्त इथं रुजलेल्या आहेत. खिडकी पण तशीच आहे, ज्या खिडकीला आम्ही ॲडमिशन फॉर्म भरायचो, ॲडमिशन विड्रॉ करायचो, फीस पण तिथेच पे करायचो. ते सगळ्या खिडक्या तशाच आहेत, फक्त आता काही गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. बऱ्याच स्टाफमध्ये चेंजेस झालेला आहे. मी अजून कॉलेजमध्ये एंट्री नाही केलेली, कारण मला वाटतं 1-2 हार्डली 2 स्टाफ्स असतील आमचे जे प्रोफेसर होते ते. बाकी रिमेनिंग सगळे नवीन स्टाफ्स आहेत. तर मला बऱ्याच गोष्टीची इथं मेमरायझेस होते. इकडे बघू शकता कारची पार्किंग आहे. बऱ्याचपैकी लेक्चरर असतील किंवा प्रोफेसर असतील त्यांच्या गाड्या असतील आणि स्टुडंटच्या गाड्या असतील. माझ्या कॉलेजमध्ये फक्त 1 ते 2 हार्डली 2 स्टुडंट्स कारने यायचे. बाकी आम्ही सगळे आपली ॲटलास रेंजर ह्या सायकलने यायचो. त्या आठवणी खूप म्हणजे आयुष्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि सांगायचं म्हणजे त्या आठवणी आणि त्या परिस्थितीला आम्ही मात करत आज आता आमची स्वतःची 4 व्हीलर आहे. बऱ्याच दिवसानंतर ही अचिव्हमेंट मिळते. लोकांना वाटतं की लगेच मला 4 व्हीलर पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी नाही मिळू शकत. आणि आता ऑलमोस्ट माझ्या बॅचमध्ये 900 स्टुडंट्स होते. 900 पैकी मी एक विद्यार्थी आहे 2007च्या बॅचचं. बऱ्याच आठवणी आहेत आणि त्या आठवणीला घेऊन मी आज इकडे आवर्जून भेट दिली. छोटंसं गेट टुगेदर आम्ही प्लॅन करतो आहे, तेव्हा मोठा प्रोग्राम करेल आणि ह्या सगळ्या स्टुडंट्सला माझ्याकडून सगळ्या शुभेच्छा देतो पुढच्या भावी त्यांच्या वाटचालीस आणि एज्युकेशनसाठी. मला वाटतं हे बंक केलेले स्टुडंट्स आहेत, क्लास बंक करून आलेले आहेत. आम्ही पण बंक करायचो, पण तेव्हा वेगळी मजा होती. आता तर रील स्टार मोबाईल्स ह्यावरती स्टुडंट बसत आहेत. त्यांना मी एकच सांगू इच्छितो की बाबा कॉलेज बुडवून किंवा बाकीच्या गोष्टी सोडून अभ्यासाच्या त्या व्यतिरिक्त गोष्टी करू नका. अभ्यासाकडे फोकस करा. बेटर डेज विल कम. डेफिनेटली ह्या कॅम्पसमध्ये जे स्टुडंट्स तयार होतात 100% त्यांना प्लेसमेंट भेटतं, जॉब भेटतात आणि चांगल्या ठिकाणी ते काम करू शकतात. ऑफकोर्स मी बाहेरच्या देशातसुद्धा जॉब केलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाबा इथे तयार होणारा हा हिराच बनतो. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स अँड दिस कॅम्पस ऑल्सो. थँक्यू सो मच.